त्याला विसरलेलं नाही। दुसरी गोष्ट, आम्ही परमेश्वराला विसरलो पण परमेश्वर आम्हाला विसरला नाही। कशावरून? आम्ही रोज सकाळी झोपेतून जाग होतो यावरून। तो जर विसरला तर आपल्याला सकाळी जाग येणार नाही, एवढं लक्षात ठेवा। शेजारची माणसं पाटील उशिरा उठतंय म्हणून 9:30 पर्यंत वाट पाहतील तुमची, पण 9:45ला तुमच्या नाकाला कापूस लावतील आणि मग तयारी सुरू होईल। 5 मन सरपंच, बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हार बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळ, मोबाईल करणे। पण रोज सकाळी जाग येते याचं कारण आहे अजून परमेश्वर आपल्याला विसरला नाही। डोळाने बघतो, ध्वनी परिसतो, काणी पदी चालतो, जीव विनरसता खतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया। पुन्हा जाग येते याचं कारण अजून परमेश्वर आपल्याला विसरला नाही। म्हणून दो बातों की याद रख जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को दुजो श्री भगवान। पहिली गोष्ट, मरणाला विसरू नका। राजा परीक्षितीने 7च दिवस श्रवण केलं, 7 दिवसा मुक्ती झाली त्याची। आम्ही 70 वर्ष ऐकतो तरी फरक पडत नाही। काय कारण? त्यानं मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण केलं। बस दोघातला हा फरक आहे। एक हौदातलं पाणी आहे, तसं आयुष्याला पाणीच म्हटलेलं आहे। जन्मरूपी पहाडावर उगम पावणारी ही जीवनरूपी नदी मरणरूपी समुद्राला जाऊन मिळते। सुख आणि दुःख हे नदीचे 2 काठ आहे। सुखस्य अनंतरम दुःख, दुःखस्य अनंतरम सुख हे ठरलेलं आहे। दोन्ही प्रकारच्या पत्रिका ज्याच्या छापायच्या आहे ना, त्याचंच नाव जीवन आहे। कबू हासे कबू रोवे। एक आनंदाने छापायची असते, कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमाला बारशाच्या यावं। एक नाईलाजानं वसमतला जाऊन छापतं, कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण गोड जेवणाला यावं। अरे हे दोन्ही घडतं ज्याच्यात त्याला जीवन म्हणतात। माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, सकाळी 8:30 वाजता एक प्रेत पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं चौघांनी उचललं, खांद्यावर घेतलं, पुढचं मडकं धरून चाललंय, मागचा समाज रडत निघाला। त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसतो, तरणे बाण पोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात। बस असंच जीवन आहे। उधर कोई रो रहा इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दूल्हा घोडे चढ रहा। बस कबू हासे कबू रोवे। म्हणून जन्मरूपी पहाडावर उगम पावणारी ही जीवनरूपी नदी सुख आणि दुःख या 2 काठातून आयुष्यरूपी पाणी घेऊन मरणरूपी समुद्राला मिळत असते। आयुष्य हे पाणी आहे आणि ते चाललेलं आहे। तुम्ही झोपेत असा नाही तर जागृतीत असा, कीर्तनात असा नाही तर तमाशात असा, हे अखंड वाहत आहे। आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे। काळ जप कसे महा, काळ जप कसे महा, काळ जप कसे महा, काळ जप कसे महा। स्वहिताचा घोर वहा, स्वहिताचा घोर वहा, स्वहिताचा घोर वहा, स्वहिताचा घोर वहा। जागी राहा श्रीहरीच्या, जागी राहा श्रीहरीच्या, जागी राहा श्रीहरीच्या, जागी राहा श्रीहरीच्या। पहा म्हणजे डोळ्यानं पाहायचं नाही। पहा शब्दाचा अर्थ आहे विचार करा। गेली ऐसी घडी पुन्हा नये, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या।
अतिपरिचयामुळे आपल्याला आयुष्याचं महत्त्व कळत नाही. एका श्वासाची किंमत करता येत नाही. 21,600 दर दिवशी माणूस श्वास घेतो आणि टाकतो. 21,000 दम जात है दिन रात. त्याच्यात जर बसलेला असेल तर संथ गती असते. मिनिटाला 12 चालतात. ठोकळे म्हणा. चालायला लागला की दीडपट होतंय 18. झोपला घोरायला लागला की 24. आणि दारू पिताना मांस खाताना श्वास चालतात 30. हे प्रमाण आहे. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24 मध्य मास मैथुन में सांस चलत है 30. आता 21,600 श्वास दर दिवशी 30 दिवस महिना वर्ष 12 महिन्याचं 100 वर्षाचं आयुष्य. घरी गेल्यावर श्वासाचा हिशोब करा. मेंदू बंद पडेल. त्यातल्या नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा मुलं बाळ नाही. 90चं म्हातारं खाली टाकलं तेव्हा म्हातारी 87ची जवळ बसून रडू लागली. कसं होईल आता? किती दिवसापासून म्हणत होते मी नाही माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं दत्तक घ्या. आता 100 एकर जमिनीचं काय होणार? म्हातारं गरम डोक्याचं होतं. मेलो नाही अजून खाली टाकलेलं म्हणतं. आणि गावातली लोक बोलवून आणली. प्रतिष्ठित लोक. पुतण्याच्या नावानं दत्तक पत्र तयार झालं. दत्तक पत्राचं वाचन झालं. म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला. बाबा इथे सही करा. सहीसाठी पेन टेकवला आणि बिना सहीचा म्हातारा मेला. आता माझा प्रश्न आहे 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल? जिथे नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही असं अख्खं आयुष्य चाललंय आपलं. आयुष्य जात आहे पहा. आजचा दिवस उद्या नाही. गेली ऐसी घडी पुन्हा नाही. म्हणून आयुष्य हे पाणी आहे जीवनरूपी नदीतलं. भीष्माचार्य तर त्याच्या पुढे सांगतात हौदातलं पाणी. हौदातलं निदान नदीचं विहिरीचं झरा असतो येत राहतं. हौदातलं येत नाही. फक्त उपसणं चालू असते. मग 100 लिटर पाणी हौदात भरलं म्हणजे आपलं 100 वर्ष आयुष्य. जे 2 वर्षाचं असेल त्यानं समजायचं 98 लिटर राहिलं. आणि आता 98चं असेल त्यानं समजायचं 2 लिटर राहिलं. तेवढ्यात काय करायचं ते करा बस. हे 100 लिटर पाण्यानं भरलेला हौद आहे. काही गॅरंटी नाही. कोणी 30-35 मध्ये जातंय. कोणी 60-65 मध्ये जातं. पण जावं लागतं. ज्याचा जन्म झाला म्हणून एकदा मरण डोळापुढे. म्हणून 7 दिवसात मुक्ती राजा परीक्षितीला. मरण डोळापुढे दिसलं का भोग तुच्छ वाटतात. शेतकऱ्याच्या घरात उंदीर झाले म्हणजे शेतकरी पिंजरा आणतो. पिंजऱ्यामध्ये शेंगादाणे. शेंगादाणे दार बंद. पिंजऱ्याचं दार उघडं ठेवलं. शेंगादाणे आत ठेवले. रात्री 12 वाजता एक उंदीर आत प्रवेश करतो. त्याचाच हादरा बसून पिंजऱ्याचं दार बंद झालं. उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही का? निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे ते शेंगादाणे खाण्यासाठी आत गेलं. आता का तोंड लावत नाही? आता त्याला दार बंद झाल्यामुळे शेंगादाणे दिसत नाही. मरण दिसतं. तसं मरण डोळ्यापुढे दिसल्यावर गुलाबजाम गोड वाटत नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून राजा परीक्षितीनं श्रवण 7 दिवस केलं पण मरण डोळ्यापुढे ठेवून केलं. परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा. आपल्याही करता 8व्या दिवसाची योजना नाही. तुम्ही मी सर्व मरणार आहोत तेव्हा नातलग 7 पैकी 1 वार छापणार आहे. आपण पत्रिका वाटायला नसू पण छापणार तेव्हा 7 पैकी 1च. रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार. या 7 दिवसात आपलाही मृत्यू आहे. तो परीक्षिती तक्षक सर्पाच्या दंशानं मेला. आपणही सर्पदंशानंच मरतो. संसाराला सर्पच म्हटलेला आहे. सर्प हा विकार पांढरा आणि बऱ्याच लोकांना चावला येतो. कळत नाही याचं कारण पूर्वीचा काळ डोळ्यापुढे आणा. ज्याला साप चावला त्याला मुंजाबाच्या पारावर आणायचे. मांत्रिकाने एकत्रित यायचं. मंत्रोपचार सुरू. विष उतरलं किंवा नाही बघण्यासाठी परीक्षा. कडुलिंबाचा पाला तिखट मिरची. मग त्याला कडुलिंबाचा पाला खाऊ घालायचे. पाला कसा वाटतो? ते म्हणायचं गोड आहे. पाला गोड आहे. समजायचं जहर उतरलं नाही. पुन्हा मंत्र चालू. तसं विषयरूपी कडुलिंब ज्याला गोड वाटतो आणि भजन रूपी गुळ कडू वाटतो समजायचं साप चावला आणि याच विषयानं हे मरणार आहे. म्हणून तोही तक्षक सर्पाच्या दंशानं आपणही सर्पदंशानंच मरणार आहोत. तो 7 दिवसात मुक्त झाला. आमचा 70 वर्षात फरक का पडत नाही? आम्ही मरणाला विसरलो. म्हणून संतांना म्हणावं लागलं मरणाची कार्य नाही आठवण. पहिली गोष्ट मरणाला विसरलो आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरलो. म्हणून संतांनी दुसरा एक प्रश्न विचारला. कारे नाटविसी कृपाळू देवासी. कारे नाटविसी कृपाळू देवासी. काय नाटविसी कृपाळू देवासी. काय नाटविसी
देवासी पोसितो जगासी एकला तो. त्याच्या इतकी काळजी घेणारा जगात कोणी नाही. थोडंसं बारीक चिंतन करा. आपली आई ती तिच्या आईच्या पोटात होती तेव्हा परमेश्वराला चिंता निर्माण झाली की हिच्या पोटी 22 वर्षांनी एक बाळ जन्माला येणार आहे, त्याला दुधाची गरज भासणार आहे. म्हणून 22 वर्षापूर्वी आमच्या आजीच्या पोटात आमच्या आईला आमच्यासाठी 2 दुधाचे भांडे दिले देवाने. इतकी आधी काळजी. एवढी आहे. तोही नामकारण सबे का तारण धरो उसका धारण निवारण करेगा नथा दात वाको दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना जिने पेट दीना वो आपे भरेगा. दात नाही तेव्हा दूध देतो. आणि मग जठराग्नी थोडासा प्रज्वलित झाला की देवाच्या लक्षात येतं बाळाचं दुधावरचं प्रकरण राहिलं नाही, आता याला ग्लुकोजचं बिस्किट वगैरे खाता यावं म्हणून दुधाचे दात देतो. दुधाचे दात. आणि जठराग्नी पूर्ण विकसित झाला की पुन्हा देवाच्या लक्षात येतं याचं बिस्किटवरचा कार्यक्रम राहिला नाही, याला भाकरी वगैरे खाता यावी म्हणून दुधाचे दात पाडतो आणि भाकरी खायचे दात देतो. तेही 65, 70, 75 पर्यंत ठेवतो. तिथून पुढे तेही दात पाडतो. मग काही माणसं म्हणतात आमचे दात पाडण्यात तुमच्या देवाला फायदा काय? अरे त्याला फायदा नाही भाऊ, तुझी काळजी आहे का? देवाला माहिती आहे आता हे 75चं झालं, याचा जठराग्नी बाळपण इतका मंद झाला आणि हे जवानीतल्यासारखं सवयीप्रमाणे काही काही खात बसल आणि म्हातारपणात अपचन होऊन बिमार पडल. पुन्हा यानं बिस्किट ग्लुकोजचं सुरू करावं हा देवाचा हेतू. म्हणून त्याने तुझी काय नाही केली चिंता म्हणून राहे त्या अनंत आठवणी. तेव्हा 2 बातों की याद, एक परमेश्वर आणि एक मरण. संपत्ती आणि विपत्तीची व्याख्या करताना आम्ही ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही, विपत्ती समजतो ती विपत्ती नाही. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः विपद विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं विस्मरण ही विपत्ती आहे आणि भगवंताचं स्मरण ही संपत्ती आहे. नाही तर राजाही जेवण करतो आणि साधूही जेवण करतो, पण दोघाच्या जेवणातला फरक आहे. राजा डायनिंग टेबलवर पायात बूट तसेच, एका हातात सिगरेट एका हातात जिलेबी, श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम ताटात ठेवलेले, बाटली बिस्लरीची म्हणतो मी, आणि एक झुरका विडीचा मारतो आणि एक तुकडा जिलेबीचा तोडतो. राजाचं जेवण. या उलट साधू आमचा महिन्याचा वारकरी फाटक्या कपड्याचा 85 वर्षे वयाचा गुडघ्याच्यावर धोत्र 12 बंदी तांबडं पागोट 2 माळा तुळशीच्या गोपी चंदन पडसी पताक तांब्या प्लास्टिकचा ताट जर्मनचं वारकरी लक्षात आला. जाताना नीरा नदीमध्ये आंघोळ केली म्हाताऱ्या वारकऱ्यानं, खडकावर बसून नियम केला. भूक लागली म्हणून पडसीतली भाकरी काढली, ती ताटात टाकली तर ताटच वाजलं. भाकरीची अवस्था लक्षात आली तुमच्या. अगदी लाकडाच्या पाटीसारखी वाढलेली भाकरी, मुखात दात नाही, चावत नाही, पाणी वतलं त्याच्यात, तिला मुरू दिली, तिचा भुगा केला, त्याच्यात एक तुळशीचं पान घातलं वारकऱ्यानं आणि पंढरपुराकडे पाहून डोळे मिटले, पांडुरंगाचं ध्यान केलं. पांडुरंगा या जेवायला. अरे हेही जेवण आहे. राजा खाय बर्फी पेडा जिलेबी मंगाए के और साधू खाए रुखा सुखा भोग लगाए के. तहान भूखे सदा देव आठविती सदा देव आठविती. तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण. म्हणून संतात आणि आपल्यात हा फरक आहे. संत जेव्हा देवाच्या दर्शनाला जातात तेव्हा देव खाली मान घालतो, कारण संत हे सावकार आहे आणि भगवान कर्जदार आहे.
अनेक जन्माचं निष्काम सेवेचं कर्ज देवाच्या डोक्यावर साधू संतांचं आहे. आणि कर्जदाराच्या दारात सावकार आला की ही अवस्था तुम्हाला माहिती आहे. सावकार सिगरेट विडा पानाचा आणि छाती काढून येतो. आणि जर मुलगा त्या कर्जदाराचा अंगणात असेल 10 वर्षाचा, तुझा बाप कुठं रे? सावकार. अरे बाप कुठं आहे तुझा? घरात आहे. बोलाव त्याला, सावकार आलं म्हणाव. हे सावकारचे शब्द माहिती आहेत. मग ते पोर घरात येतं. पप्पा सावकार आलं. वाकतच येतो कर्जदार. काय सावकार, चहा घेता का, कॉफी का, दूध घेता का, खायला करू काही नाश्ता वगैरे? तूच घे खाऊन, पैसे काढ. सावकार, अहो हळू बोला, माझ्या मुलाच्या लग्नाचं चालू आहे बोलणं, पाहुणे घरात आहेत, ते म्हणतील हे कर्जदार आहे, हुंड्याचं ठरतंय, पैसे काढ. हे विनवणी करतं, हे छाती काढतं. सावकार आणि कर्जदार. तसं संत हे सावकार आहे आणि पांडुरंग कर्जदार आहे. ज्या ज्या वेळेला तुकोबारायांनी दर्शनाला यावं तेव्हा पांडुरंगानं खाली मान घालावी. एकदा मात्र पांडुरंगानं तुकोबारायाकडे पाहिलं तर चकित झाले. तुकोबाराय देवा, ज्या ज्या वेळेला यायचो त्या त्या वेळेला तुम्ही खाली मान घालायचे आणि आज माझ्याकडे पाहायला लागलं. तुकोबाराय, ज्याला द्यायची इच्छा नाही ते घरून याद्या करू करू येतात. सुशिक्षित बेकार, अविवाहित, निर्धन, शेतकरी, विहिरीला पाणी लागू द्या. सुशिक्षित बेकार म्हणतोय नोकरी लागू द्या, अविवाहित म्हणतो सुपारी फुटू द्या, निर्धन म्हणतोय लॉटरी लागू द्या. आणि तुम्हाला द्यायची इच्छा आहे तर तुम्ही काही मागत नाही. पाहण्याचा उद्देश काय? तोच उद्देश आहे देवा. मागण्याचे आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुम्हाला किती वेळा सांगितलं देवा की तुमच्या सुतईचा सडाही मला नको. मग सुतईचा सडा नको म्हणता तर येता कशाला दरबारीला? येण्याचा एकच उद्देश आहे. काय उद्देश? पर्याय हे आवडी दर्शनाचे, तुका म्हणे तुझी न लगे सुतईचा सडाही नको. येता कशाला? पर्याय हे आवडी दर्शनाची. तुकाराम महाराज, प्रत्येक वेळेला तुम्ही माझा अपमान करता. मी मागा म्हणतो, तुम्ही नको म्हणता. मी मागा म्हणतो, मी तुम्ही नको म्हणता. तुम्हाला काय वाटलं मी म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का? कोई चीज उठाव 1-1 रुपया. शेष महेश दिनेश गणेश सुरेश हो जाही निरंतर ध्यावय, जाही अनादि अनंत खंड छेद भेद सुभेद बतावय, नारद से शुक व्यास रटैपचे आरे तव गुणी पार न पावय. मोठमोठ्याच्या ध्यानाला आकलन न होणारा मी भगवान तुम्हाला मागा म्हणतोय, तुम्ही माझा अपमान करता. तुकोबाराय म्हणले, देवा खरं सांगू, अजिबात माझी इच्छा नाही. पण तुम्ही मोठा माणूस आहे, तुमचा अपमान होऊ नये म्हणून, तुम्हाला बरं वाटावं म्हणून नव्हे, तुम्ही मागा म्हणताय म्हणून. मनसी काय मागा, मनसी काय मागा, मनसी काय मागा, मनसी काय मागा. चिरेगा पांडुरंगा, चिरेगा पांडुरंगा, चिरेगा पांडुरंगा, चिरेगा पांडुरंगा, चिरेगा अजिबात इच्छा नाही देवा, पण तुला बरं वाटावं म्हणून
तुझा अपमान होऊ नये म्हणून नव्हे तू माग म्हणतोय म्हणून मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. पांडुरंग म्हणाले तुकाराम महाराज फार बरं वाटलं का अजिबात न मागणारे संत तुम्ही, पण आता 11 वाजता का होईना हेची देगा पांडुरंगापर्यंत तुमची मजल गेली, बरं वाटलं. पण आता 1च तास आहे बरं, मग हेची देगा म्हणजे नेमकं काय? तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा. बरं वाटलं. पण हेची देगा पांडुरंगा म्हणजे काय सांगितलं ना देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. पण तुकोबाराच्या लक्षात आलं म्हणून थांबवलं तुम्हाला. काय लक्षात आलं बरं का देवा? तुम्हाला असं वाटेल अजिबात न मागणारे संत तुकाराम महाराज, पण पठ्ठ्यानं मागायला लावलं की नाही असा तुला अभिमान होईल ना देवा. तर एक लक्षात ठेव, मी भीक मागत नाही आणि तू तुझ्या पदरचं काही देत नाही, मग माझ्या बापाची ठेव. माझ्या वडिलाची मिरासी का देवा माझ्या वडिलाची मिरासी का देवा माझ्या वडिलाची मिरासी का देवा माझ्या वडिलाची मिरासी का देवा. माझ्या वडिलाची मिरासी का देवा माझ्या वडिलाची मिरासी का देवा. माझ्या वडिलाची मिरासी का देवा माझ्या वडिलाची मिरासी का देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास मारणे राखीला दारवंता उपवास मारणे राखीला दारवंता. तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास मारणे राखीला दारवंता. मी भीक मागत नाही देवा, तुम्ही तुमच्या पदरचं काही देत नाही, मग माझ्या बापाची ठेव मागतो, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. वडिलाची मिरासी. इथे वडिलाचे 2 प्रकार पडतात, एक विद्यावंशी वडील, एक मांसवंशी वडील. तसे प्रत्येकाला 5 बाप आहे. काही म्हणतील महाराज 2 म्हटलं तर लाल डोळे करतात माणसं, तुम्ही कीर्तनात सांगता. शुद्धीवर येऊन सांगतो 5 आहे. जनिताच विनेताच यस्तु विद्या प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचैते पितर स्मृतः. हे 5. जनिताच विनेताच आपल्याला जन्म देणारा एक बाप, पत्नीच्या बापालाही बापच मानलेला आहे, सासरा सुद्धा. विद्या शिकवतो त्यालाही बापच म्हणतात, भयापासून सोडवतो तोही बापच, आणि अन्न देतो तोही बापच. म्हणून जनेताच विनेताच यस्तु विद्या प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचैते पितर स्मृतः. असे 5 प्रत्येकाला. ठीक आहे, मुख्य प्रकार 2 आहे, विद्यावंश आणि मांसवंश. मांसवंशाच्या दृष्टीनं परंपरा प्रल्हाद नारद पुंडरीक हे बाप विद्यावंशाच्या दृष्टीनं, आणि मांसवंशाच्या दृष्टीनं विश्वंभर बाबापासूनची परंपरा. आमच्या दोन्ही प्रकारच्या वडिलांनी तुझी निष्काम सेवाच केली देवा, आणि म्हणून आम्ही भीक मागत नाही, आमच्या बापाची ठेव आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. मिरास शब्द माहिती आहे तुम्हाला? नातवाचा अधिक हक्क बापापेक्षा आज्याच्या इस्टेटीवर असतो. आज्याची मिरास असा शब्द आहे. मिरास नातू शब्दामध्येच तो अर्थ आहे.
नातू आजोबाला सांगत असतो, आजोबा काय रे, तुझ्या इष्टडीचा मालक ना तू. मग कोण? नातू. तरी आजोबा असा चिकट असतो, नातवाचंही लग्न झालं तरी कारभार सोडत नाही. मग नातवाला मुलगा होतो, तो 5-10 वर्षाचा होतो, आणि नातवाचा 10 वर्षाचा मुलगा मग पंजोबाला सांगतो, ए पंजोबा, माझ्या बापानं तुला सांगितलं होतं म्हणे, काय तुझ्या इष्टीचा मालक ना तू, तरी पण तू. मराठी कळते तुम्हाला. अधिक हक्क नातवाचा आजोबाच्या इष्टीवर असतो. तसं तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आयते केले ना, हे ठीक आहे, पण आपण सगळे ब्रह्मदेवापासून, आणि ब्रह्मदेव विष्णूच्या नाभी कमळातून, याही दृष्टीनं तू आमचा आजोबाच लागतोय देवा, आणि आम्ही हक्कदार आहोत. माझ्या वडिलाची मिरासिका देवा, काय पाहिजे काय? तुझे चरण सेवा पांडुरंगा. मला मारोतराव सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी एकही पंढरपूरची महिन्याची वारी चुकू दिली नाही. महिन्याची. हे मला नागेशनी सांगितलं. आता संदीपला वारी करायची गरज नाही, तो भगवंताच्या जन्मगावलाच आहे मथुरेला, त्याला नाही गरज, पण याला जमते आता. माझ्या वडिलाची, बरं का नागेश, मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आता डोकं दाबून देईल देवा, तुमचे हात दाबून देईल देवा, तुमची पाठ दाबून देईल नाही म्हटलं, चरण सेवाच का? त्याचं कारण आहे, पहिली गोष्ट, चरण कशाला म्हणतात हे लक्षात घ्या. चरण आणि पाय समानार्थी शब्द आहे, पण जमीन अस्मान इतकं अंतर आहे. जसं बेटा म्हणजे मुलगा, लड़का म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा, तिघाचा अर्थ एकच आहे, पण पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे, वो बंटवाड़े में खुश रहता वो बेटा. बंटवाड़े के बाद भी पिता को लड़ के ज्यादा इस्टेट मांगता वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, हमें केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. समानार्थी असलं तरी. तसं चरण आणि पाय समानार्थी आहे. जसं लक्ष्मी आणि पैसा, काही फरक नाही. लक्ष्मी म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे लक्ष्मी. पण गाव झोपल्यानंतर रात्री 12 वाजता मागच्या दरवाजातून आत येतो तो पैसा, आणि दुपारी 12ला डीजे लावून वाजत गाजत सन्मानाने पुढच्या दरवाजातून बंगल्यात शिरती ती लक्ष्मी. फरक ब्लॅक व्हाईट वाटल ते डोकं चालवा तुम्ही, बस समानार्थी. तसं इथे चरण आणि पाय, पाय वेगळे, चरण वेगळे. चालण्याच्या लायकीचे आहे, चालण्याच्या कामी उपयोगाला आहे, त्याला म्हणतात पाय. आणि तीर्थ घेण्याच्या योग्यतेचे आहे ते चरण. दोन मध्ये हा फरक आहे. तुमचे आमचे पाय आहे, संताचे, देवाचे, गुरुचे चरण आहे. चरण शब्द 3 ठिकाणी आहे, गुरु, संत आणि देव. गुरुच्या पायाला चरण म्हणतात, संताच्या पायाला चरण म्हणतात, आणि देवाच्या पायाला चरण म्हणतात. काही असंही म्हणते, अहो तुमच्या देवाचे तर पाय सावळे आहे आणि आमचे तर गोरे आहे. तुझे गोरे नाही, पांढरे राहू दे पांढऱ्या पायाच्या तरी पायच, आणि आमच्या संताचे सावळे नाही, काळे राहू दे तरी चरण. का? आचरण हे त्याचं उत्तर आहे. ज्याचं आचरण आहे त्याच्या पायाला म्हणतात चरण. म्हणून काहीच्या डोक्यावर जोडे आहे आणि काहीच्या जोड्यावर डोके आहे. ही मराठी लक्षात घ्या. जपकट जर सापडला स्टँडवर तर जन्मात मारायला संधी मिळाली नाही, तेही जोडा काढतं डोक्यावर, जोडा काढतं डोक्यावर, जोडा काढतं डोक्यावर. आणि एक महात्मा एसटीतून उतरला तर लोक त्याला जोडे काढू देत नाही, त्याच्या जोड्यावर डोके. अहो जोडे आहे, राहू द्या बाबा, जोडे आहे, राहू द्या बाबा. याच्या जोड्यावर डोके आहे, त्याच्या डोक्यावर जोडे आहे. यालाच पाय आणि चरण मधला फरक समजायचा. म्हणून चरण का? आचरण. आता चरणवर कीर्तन होईल, पण सांगतो थोडंसं. रामचंद्र प्रभू आणि सीतामाई दोघं बसलेले होते. लक्ष्मणराव कंदमूळ आणायला गेले होते आणि दोघांचा संवाद चालू होता. बाळासाहेब एकांतात होते, दोघं पती पत्नी. रामचंद्र प्रभू सीतामाईच्या चरणाचे आणि तारीफ करत होते. आणि आहे ते चरण कमल मृदू मंजू तुम्हारे. ते जाताना जेव्हा दोघांचा संवाद झाला ना, अंगावर शहारे येईल आपल्या, असा संवाद रामाचा आणि सीतेचा एकांतात. वनवासात जाताना आधी सीतेला रामचंद्र म्हणाले, येऊ नकोस, येऊ नकोस. का? तू नाजूक आहे. इथून सुरुवात केली. आता सीतामाई म्हणल्या, मी नाजूक आहे का तुम्ही? म्हणजे मी अनुभवानं सांगते, नाजूक तुम्ही आहे. कशावरून? कशावरून? माझ्या बापाच्या बगीचात आलता फुलं तोडायला, मी सखी सोबत आलती पूजा करायला, गौरीचं पूजन. तेव्हा मी डोळ्यानं बघितलं, 2 फुलं तोडली होती पानाच्या द्रोणात, आणि 3रं तोडत होता तर घामानं भिजला.
माझ्या बापाच्या बागेत मी बघितलं 2च फुलात घामानं भिजला, आणि तू मी अख्खा फुलाचा हार घेऊन लग्नात अर्धा तास उभी होती तरी घाम नाही. मला सांगता काय नाजूक आहे. कोणाला सांगू नका बरं, हे दोघांचं सांगतो मी. ते खोलीत झालं असेल. देवासोबत संवादही करायच्या आणि वादही घालायच्या. फरक एवढाच आहे, त्यांचं दाखवायला भांडण होतं बरं का गुले साहेब, आतून प्रेम होतं. आमचं याच्या उलट असण्याची शक्यता आहे. आतून भांडण दाखवायला प्रेम असते. म्हणून त्यांच्या भांडणानं देव प्रसन्न झाला, आमच्या भजनानं नाराज होण्याची शक्यता आहे. जनाबाई, अरे विठ्या विठ्या मूळ माळेच्या कार्ट्या तुझी रान रणकी झाली. सांगा, हे भजन आहे का? अरे विठ्या विठ्या मूळ माळेच्या कार्ट्या तुझी रान रणकी झाली, सती सावित्री चुडाल्याली तुझं गेलं मढ, तुला पाहुणी काळ रड उभी राहुणी, अंगणीन सिव्या देती दासी जनी. एवढ्या सिव्या जनाबाईनं दिल्या तरी जणी बैसली न्हायाला आणि पाणी नाही विसाण्याला. जणी आंघोळीला बसली म्हणजे जास्त गरम पाणी असलं तर देवानं गार होतावं आणि गार असलं तर गरम होतावं. जनाबाईची वेणीफणी करून द्यावी. आणि जनाबाईनं अख्ख्या पंढरपुरात सांगावं, जणी सांगे लोका जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका. नाव घाली माझा सखा, 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 नाव घाली माझा सखा. जनी सांगे लोका, नाव घाली माझा सखा, हे नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा. जनी सांगे लोका, नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा, माझा सखा, माझा सखा. सगळ्या पंढरपुरात जिनं शिव्या घातल्या त्याची वेणीफणी करतो. याला म्हणतात दाखवायला भांडण पण आतून भजन. त्यांच्या भांडणानंही प्रसन्न झाला. आणि मग जनाबाईनं सांगावं, जणी सांगे लोका, नाव घाली माझा सगा. हे वार्ता सोमनाथ भाऊ रुक्माई आईपर्यंत पोहोचली. आणि रुक्माई आईनं संध्याकाळी देवाला, काय ऐकते मी पंढरपुरात, हे तिथं चालत नाही बरं का. आदमी कितनाही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो बिगी बिल्ली बन जा. हे देवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल. बाहेर बाजूला व्हा, साहेब आले साहेब आले साहेब. साहेब घरी आले की म्याव. रुक्माईनं विचारलं, काय ऐकते मी, काय अख्खा पंढरपुरात चर्चा आहे. ती नामदेवाची दासी जणी, तुम्ही ब्रह्मांडाचा धनी, तिची वेणी फणी, शोभतं का तुम्हाला? एवढ्या शब्दानं देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. का रडताय देवा? रुक्मिणी, मी का जातो माहितीये तुला का? देव म्हणती रुक्मिणी, माझ्या जनीला नाही कोणी. तिला कोण आहे माझ्याशिवाय? एवढा अधिकार ज्या जनाबाईचा आहे. अभंग सर्वांच्या लक्षात आणून देतो मी. हे सहज सहज लेकरं होतात, त्याला महत्व कळत नाही. नाहीतर दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम. मनुष्यत्व, माणसाचा जन्म एवढा सोपा नाही. संपत सरस्वती सत्यम संतानम सदनुग्रह सत्ता सकुत संभार सकारा सप्त दुर्लभ. याच्यामध्ये 7 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. त्याच्यात सुपुत्र दुर्लभ. राजा दशरथाला यज्ञ करावा लागला. जेव्हा राजे दशरथ वशिष्ठजीकडे आले, विचारलं, उदास क्यों राजन? पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखा एकल्पते बिनु बालक सुख कौणे काजा. मुलगा नाही बाबा. आणि प्लीज साहेब, सुपुत्र म्हणजे 7वा रस आहे, हे लक्षात घ्या. 6 रसाचं भोजन असतं. आंबट, तुरट, खारट, गोड, हे सगळे पाठ आहे तुम्हाला. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, भरपूर संपत्ती आहे, पण दिवा लावायला कोणी नाही. सगळे रस बेचव आहे. सुपुत्रो सप्तमो रसा. 10वा ग्रह जावाई आहे. 5वा वेद महाभारत आहे. 15वं रत्न दाता आहे. दाता पंचदशम रत्न. भारतम पंचमो वेद. जामातो दशमो ग्रह. 4 वेद सर्वांना माहिती. महाभारत हा 5वा वेद आहे. 14 रत्न पाठ आहे तुम्हाला. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावा, कामदुदा, सुरेश, ब्रह्मादि देवांगण, अश्वम, सप्तमुखे, विषम, हृदय, शंको, मृतम, चामुदे, रत्नानि, हे 14दशम. हे 14.
पण दाता 15 वरत नाही. दाता तोची एक जाना नारायणा स्मरावी हा 15 वरत नाही. जावाई 10वा ग्रह आहे. 9 ग्रहाची शांती होते सोमनाथ भाऊ, पण हा ग्रह शांत सासरा झाल्याशिवाय होत नाही. मराठी कळते तुम्हाला. मी एवढं का बोलतो, इथं कोणी जावाई नाही म्हणून नाही ना. अरे कितीही करा पूर्तता नाही. एक टोपला आंबे दिले सासऱ्यानं गाडीत, त्याला वाटलं कौतुक करल बापू म्हणून फोन केला ताईला. काय म्हणले बापू? काय बाबा तुमचे जावाई म्हणले तुझ्या बापानं 3 रुपयाचे आंबे पाठवले, पण सगळे आपल्यालाच करावं लागलं. कुरडी कर, पापड कर, भजी कर, पुरणपोळी कर. असं झालं का बरं का देशमुख. मग दुसऱ्या दिवशी 2 टोपले आंबे गाडीत, 20 किलो गव्हाचं पीठ, 20 किलो तांदूळ, बेसन पीठ, 5 किलो तूप, मिठाच्या पुड्यापासून सगळे पाठवलं. त्याला वाटलं आता कौतुक होईल आपलं. 4 दिवसांनी फोन केला, ताई काय म्हणले बापू? ते तर पुन्हा भडकले बाबा. का? ते म्हणले तुझा बाप काय भिकारी समजला का आम्हाला? मिठासहित पाठवलं. सांगा काय करावं सासऱ्याला. म्हणून हा 10वा ग्रह जामातो दशमो ग्रह. अमृतसेठ हा 10वा ग्रह आहे जावाई. 15वा रत्न आहे दाता, 5वा वेद आहे महाभारत, पण 7वा रस आहे सुपुत्र. लक्षात घ्या, सुपुत्रो सप्तमो रसा. जनाबाई देवाजवळ ही मागणं मागते, कारण जनाबाईचा संवाद देवासोबत चालू आहे. शेवटी निधान हा शब्द याच्याहून. निधान नरदेहालाही म्हटलेला आहे. निधान म्हणजे ठेवा होतो, आणि निधान देवालाही म्हटलेला आहे. विठ्ठल निधान असा शब्द आहे. म्हणजे विठ्ठलासोबत जनाबाईचा हा संवाद आहे. का? याचं कारण आहे. वारकऱ्याच्या पोटी वारकरी जन्माला येईलच याचं सांगता येत नाही. बापानं जन्मभर ज्ञानेश्वरी वाचलेली असते आणि मुलानं सुरू केलेलं असते. बाप संध्याकाळी हरिपाठ करतो आणि मुलगा पावल्या खेळत येतो. एक लात कंबरड्यात घालतो, बाप खाली पडला की दुसरी लात घालतो. जन्मभर ज्ञानेश्वरीचं वाचन केलं, पण यानं सगळे विकलं सोमनाथ भाऊ, सगळे विकलं. उखळ मुसळ जातं. शेवटी कपाटात ठेवलेली ज्ञानेश्वरी याच्या हाती लागली, ते रद्दीच्या दुकानात नेऊन विकली. म्हणजे वारकऱ्याच्या पोटी वारकरी जन्माला येईलच सांगता येत नाही. संताच्या पोटी संत जन्माला येईलच सांगता येत नाही. संताचे ते आप्त नव्हती संत. म्हणजे संताच्या पोटी संत जन्माला येत नाही हे जनाबाईला माहिती होतं. म्हणून जनाबाई देवाची प्रार्थना करतात, बाकी कुठं कसंही होऊ द्या, पण निदान संताला ऐसा पुत्र ऐसा पुत्र ऐसा पुत्र ऐसा गीता नित्यने
गीता नित्य नेमे 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 गीता नित्य पूजनीय आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे अनेक साधक कीर्तनकार ज्यांच्या संस्थेत निर्माण झाले ते वंदनीय जंगले शास्त्रीजी महाराज या ठिकाणी आलेले आहे. सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा. नुसती नाही, हात वाजवा. बाबा इथे येईपर्यंत टाळी चालू द्या. टाळीची ताकद वाढवा ना. आणि बाबा तरी आम्ही काचेच्या भांड्यासारखं सांभाळू तुम्हाला. पण आम्हाला पाहिजे. विठ्ठल संताचे ते आप्त नव्हती संत. संत जनाबाईला माहिती आहे की संताच्या पोटी संत जन्माला येईलच सांगता येत नाही. वारकऱ्याच्या पोटी वारकरी, वैष्णवापोटी वैष्णव जन्म घेईलच नाही सांगता येत. जनाबाई म्हणतात बाकीचं काही देणं घेणं नाही, पण निदान वारकऱ्याला तरी त्याची परंपरा चालवणारं जन्माला येऊ द्या. ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. असा पुत्र द्या. कसा? त्याला पांडुरंगाबद्दल आवड असावी. आवडीचे दोन प्रकार माहिती तुम्हाला. संसाराची आवड आहे, परमार्थाची आवड आहे. पण प्रपंचकाची तुकोबा राहायचं आहे का अभंग डोळ्यापुढे आणा. सुखे वडंबा दावी घ्या माझे दुःख नेना पा. काय झालं? काय झालं मी तिथलं सांगतो मी. गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर. हिशोब तुम्हीच करा. ती म्हणती नवऱ्याला 10.5 शेर साखर 7 दिवस पुरवली. निपट मज न चले अन्न पायली गहू सांजातीन. 3 सांजाला पायली भर गहू. निज नये खाली घाली फुले जवळ न साती मुले. सदासुळ माझे कपाळी चंदन लाविते भाडी. अखंड मज पोटाची व्यथा पथ्य आहे. काय? दूध तूप साखर पथ्य. हिनं काही म्हटलं तरी ते होयच म्हणतं. आवडीचा मारला वेळा आवडीचा मारला हे आवडीचा मारला हो आवडीचा मारला वेळा. होय होय कैसा मने बिरा होय कैसा मने बिरा होय होय मने बिरा होय कैसा मने बिरा मने बिरा होय होय कैसा मने बिरा. हे आवडीचा मारला बेटा आवडीचा मारला बेटा होय होय कैसा मने बिरा होय होय कैसा मने बिरा. आवडीचा मारला वेळा आवडीचा मारला वेळा होय होय कैसा बिरा होय होय आवडीचा मारला वेडा. होय होय ते होयच म्हणतंय. होय होय कैसा म्हणे बिडा. त्याची फलश्रुती तुका म्हणे जिता गाढव केला आणि मेलियावरी नरका नेला.
ही प्रपंचाची आवड आहे. मग ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथ. त्याला पांडुरंगाबद्दल आवड असावी असा मुलगा. कारण बापाला आवडतं ते मुलाला आवडतं असं नाही. शंकररावला आवडतं ते गणपतरावला आवडत नाही. शंकररावला बेल आवडतो, गणपतरावला दुर्वा. बाप लेकाचं सांगतो आहे ना. याला आवड बेलाची आहे आणि त्याला आवड दुर्वा. विष्णूसी आवड एकादशीत, चंद्रासी आवड एकादशीत, अग्निशी आवड एकादशीत आहे ना. अख्खा भात शिजवा पण ते म्हणत नाही पातेलं द्या एकादशीत. अग्निशी आवड एकादशीत, विष्णूशी आवड एकादशीत, चंद्राशी आवड एकादशीत. ही आवड प्रत्येक. पण असा पुत्र द्या जरी त्या आवडी पंढरीनाथा. ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. अजून त्यानं काय करावं. गीता नित्य नेमी, 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 गीता ज्ञानेश्वरी प्रेमे. गीताच नित्य नेमानं काय याचं कारण आहे. शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काय अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष्य जोडे. एक लक्ष्य श्लोकाचं महाभारत. महाभारत तयार करायचं होतं पण लेखक सापडेना. शेवटी गणपती बाप्पा सापडले. पण अटीवर मी लिखाण काम करतो पण माझ्या लेखणीला तुमचं सांगणं पुरलं पाहिजे. चालेल. व्यास सांगायला आणि गणपती लिहायला. महाभारतावर पहिल्या चित्र ते आहे. व्यास सांगतात, गणपती लिहितात. कबूल करून घेतलं. लेखणी बंद पडली तर उठून जाईल. चालेल. करा सुरुवात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय मुदीरयत. गणपती म्हणाले हा श्लोक लिहून 1 मिनिट झाला. अशा अडचणी असेल तर मी 9ला जातो निघून. कारण व्यासाच्या मनात आलं की गणपती लिहून टाकायचे. आता अशा लेखकाला किती पुरवायचं. म्हणून सांगितलं अर्थासह लिहा. अर्थासह लिहायचे तरी घामाघूम केलं व्यासाला. आता काय करावं म्हणून व्यासाने त्याच्यात कूटश्लोक घातले. अष्टश्लोक सहस्राणि अष्टश्लोक शतानि च अहम वेदमी शुको वेत्ती संजय जानाति वानवा. व्यास म्हणतात 8800 श्लोक महाभारतात कूट आहे. कूट म्हणजे ज्याचा शब्दशः अर्थानं समाधान होत नाही. लिहा. केशवं पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः रुदन्ति कौरव सर्वे हा केशवं कथक गतः. अर्थ लिहू लागले गणपती. केशवं पतितं दृष्ट्वा द्रोण हर्ष उपागतः. भगवान कृष्ण पडलेले पाहून द्रोणाचार्यांना हर्ष झाला.
पडणार कुठून? भगवान ड्रायव्हिंगला होते का नाही? पांडव पार्टीला आणि द्रोणाचार्य कौरव पार्टीला. आनंद होईल. भगवान म्हणजे सारथी पडले, आनंद झाला द्रोणाचार्यांना. केशवम पतितम दृष्ट्वा द्रोण हर्ष मुपागतः. पण खालच्या लाईन मध्ये रुदंती कौरव सर्वे. मग गणपती थांबले. हे कसं शक्य आहे? जर भगवान पडले खाली तर द्रोणाचार्यांना हर्ष होतो, हे बरोबर आहे. पण कौरव कशाला रडतील? तिथं पेढे वाटतील. घ्या पेढे, कटकट गेली, आता ड्रायव्हर पडला, अर्जुनाचं खरं नाही. रुदंती कौरव सर्वे केशवम कथगतः, याला कूट म्हणतात. मग व्याकरणाचं डोकं चालून सोडवलं. केशवम त्याचा विग्रह केला. केशवम ते किम सर्वनाम, किम के काणी के नकाभ्याम काही, ते केशव. शेव म्हणजे प्रेत, के म्हणजे कोणाचं. गणपतीनं आता सुधारणा सुरू केली. कोणाचं तरी प्रेत पाण्यात पडलं होतं, फुगलं होतं. द्रोण म्हणजे कावळे. हर्ष मुपागतः, आरडावरडा सुरू झाला. चला 2 महिने फिकर नाही, चला त्यांचे जातभाई बोलवले त्यांनी. द्रोण हर्ष मुपागतः. पण खालची वळ रुदंती कौरव सर्वे. कौरव शब्दाचा अर्थ कोलही होतं. सगळे कोल्याचा कळप गंगेच्या काठाला रडू लागला. का 20च फुटावर फुगलं प्रेत आहे, पण पाण्यात आहे, आपल्याला चान्स नाही. हा केशवम कथगतः. असे 8800 श्लोक महाभारतात कूट. उद्देश एकच, अर्थ लावायला त्यांना वेळ मिळावा, उशीर लागावा, आणि आपल्याला दुसरा आठवायला वेळ मिळावा. अशा रीतीनं महाभारत तयार झालं. शब्दब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारतीय के लक्ष जोडे. पण 18 पर्व भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. संपूर्ण महाभारताचं सार श्रीमद भगवद्गीतेच्या 700 श्लोकात आहे. जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, म्हणून इथे उल्लेख केला गीता नित्य नेमे. वाचन तर दूर आहे, नाही पुनरावृत्ती तया. गीता 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 असल्यामुळे गीता नित्य नेमे. त्याच्या पुढे शब्द आहे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. कारण गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. गीतेत गुह्य आहे, ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. ही माऊलीचे आपल्यावर उपकार आहे. गीता हे औषध आहे, वेद आमचा डॉक्टर आहे, कृष्णजी आमचा बाप आहे, ज्ञानोबाराय आई आहे. बाळ जर आजारी पडलं तर बाप त्याला दवाखान्यात नेतो. दवाखान्यात डॉक्टर तपासतात आणि लिहून देतात, हे घेऊन ये. औषधाची बाटली आणल्यावर डॉक्टर समजावून सांगतात 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमक खायला द्या, तमक खायला देऊ नका. इथे डॉक्टरचं काम संपलं. तसं वेद अहितापासून काढते हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. तिथून पुढे काम सुरू होते ते बापाचं. मग बाप कडेवर लेकराला घेतो आणि एका हाती बाटली. बाटली म्हणजे औषधाची, हा ना. औषधाची बाटली बाळ घेऊन घरी येतो, आई जवळ देतो. हे बाळ हे बाटली 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमक दे खायला, तमक देऊ नको. ऑफिसची वेळ झाली, मी चाललो. इथे बापाचं काम संपलं. तपासलं, तिथे डॉक्टरचं काम संपलं. बाळ आणि बाटली आणून दिली आईजवळ, इथे बापाचं काम संपलं. आणि तिथून पुढे काम सुरू होतं ते आईचं. मग आई बाळाला मांडीवर घेते आणि पहिल्यांदा बाटलीचं सील तोडते आई.
कारण गीता औषधाची बाटली आहे, पण त्याला संस्कृतचं सील आहे. ती बाटली कृष्णरूपी बापानं आमच्या आईच्या ज्ञानोबारायच्या हातात दिली आणि आईनं पहिलं जर काय केलं असेल, संस्कृताची गाठी संस्कृताची गाठी सील तोडला आहे ना. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी आणि केलीसे मराठी गीता देवी, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. मग ओव्या म्हणजे 9000 चमचे समजा. त्या चमच्यानं सगळ्या लेकराला बस. जशी डॉक्टरची भूमिका, वेदाची, बापाची भूमिका, देवाची, आईची भूमिका, आमच्या माऊलीची गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच. पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. अज्ञानालाही ज्ञानी करण्याची ताकद ज्ञानेश्वरीत. ऐसा वर या टीकेसी ज्ञान होय अज्ञानासी. गीता तर वाचा, पण ज्ञानेश्वरी प्रेमे. गीता नित्य नेमे वाची, ज्ञानेश्वरी प्रेमे. 5-10 मिनिट आधी संपलं तरी चालेल म्हणला स्वप्नील भाऊ, कारण पुन्हा कार्यक्रम उरकायचा आहे. बरोबर झाला, बरोबर करतो, अजिबात काळजी करू नका. आता मोठे बंधू आल्यामुळे बस तुमचीच वाट बघत होतो आम्ही. जमला आता. एकदा हात वर करा. शाबास. एवढी शूटिंग घ्या. एका तालात विठोबा जरी त्या आवडी पंढरीनाथा. गीता नित्य नेमे वाची, ज्ञानेश्वरी प्रेमे. अजून त्यानं काय केलं पाहिजे? संतांच्या चरणात